झी 24 तास एक पाऊल पुढे। ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज संपूर्ण दिवस पुण्यात असणार आहे। त्यानंतर उद्या माऊलींची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होईल। माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्याकरिता पालखी विठोबा मंदिरात पुणेकरांची अलोट गर्दी लोटली आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी। संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचं आगमन काल पुण्यनगरीमध्ये झालेलं आहे आणि आज दिवसभर या पालख्या पुण्यनगरीमध्ये असणार आहेत। आपण आता आहोत भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरामध्ये। इथे ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचा मुक्काम आहे आणि आपण बघू शकता की भक्तांची काल रात्रीपासून रीघ लागलेली आहे। दर्शनासाठी महिला म्हणा, पुरुष म्हणा, लहान मुलं, तरुण तरुणी या सगळ्यांचीच दर्शनासाठी रीघ लागलेली आहे। पालखी विठोबा मंदिरामध्ये गेल्या 2 वर्षापासून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम असतो। त्याच्या आधी हा मुक्काम दुसरीकडे असतो, त्यामुळेच या मंदिराला पालखी विठोबा मंदिर असं म्हटलं जातं। आपण बघू शकता ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीपाशी अनेक लोकांची गर्दी झालेली आहे दर्शन घेण्यासाठी। त्याच्यामध्ये महिला आहेत, पुरुष आहेत, लहान मुलं आहेत। एकूणच पुणेकरांची गर्दी उसळलेली आहे आपल्या लाडक्या ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेण्यासाठी। उद्या ही पालखी सासवडकडे मार्गस्थ होईल आणि संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती लोणी काळभोरकडे मार्गस्थ होईल। अत्यंत अवघड असा टप्पा मानला जातो। पुणे ते सासवड हा पालखी दरम्यानचा टप्पा जो आहे तो अत्यंत अवघड असा टप्पा मानला जातो आणि त्यामुळेच पुण्यामध्ये या पालखीचा 2 दिवस मुक्काम आहे। आपण बघू शकता की पोलीस व्यवस्था ही अत्यंत कडेकोट ठेवण्यात आलेली आहे। एकूणच पोलिसांचा चोख बंदोबस्त आणि प्रशासनाची चोख व्यवस्था यामुळे पुणेकरांना हा पालखी सोहळा अत्यंत नेत्रदीपक पद्धतीने अनुभवता येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडगोरसह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।